दिल्लीतील जंतर मंतरवर नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये विरोध करणाऱ्या आंदोलकांचं आंदोलन हे आणखी जास्त तीव्र झालेलं पाहायला मिळतंय। काल मोठ्या प्रमाणात विरोधक त्या ठिकाणी जमलेले होते। विरोधी पक्षांचे सगळेच नेते त्या ठिकाणी दाखल झाले। खुद्द शरद पवार सुद्धा त्या ठिकाणी गेलेले होते। त्यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि त्यानंतर आज ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेलेले होते। सुप्रिया सुळे आणि शरद पवार दोघांनीही नरेंद्र मोदींची भेट घेतलेली आहे आणि पंतप्रधानांची भेट घेण्यामागची नेमकी गणित काय असू शकतात यावर अनेक तर्कवितर्क लावले जातात। माझ्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत। अंकुश यांना काय सांगाल, काय वाटतंय नेमकं काय कारण असू शकतं साहेब थेटपणे मोदींना भेटायला गेले? कारण फक्त एकच कारण आहे। आपणच म्हणालात त्याप्रमाणे गेली 20 दिवस जंतर मंतरवरती सोनम वांगचूक आणि दीपके यांचं विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती आंदोलन सुरू आहे। आमरण उपोषण त्यांनी टेकणी वांगचूक करतायत आणि गेली 20 दिवस त्या ठिकाणी केंद्र सरकारने त्यांची कोणतीही दखल घेतली नाही। किंबहुना त्यांची दखल न घेता वांगचूक यांना जबरदस्तीने त्या ठिकाणून हलविण्यात आलं। 20 तारखेला जो मोर्चा संसदेवरती येणारा होता तत्पूर्वीच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लाठी हल्ला केला गेला, अश्रुधुरांच्या नळकंड्या फोडल्या आणि हे विद्यार्थ्यांचं आंदोलन संपवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला। दडपशाही मार्गाने हे सर्व करत असताना अनेक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अतिशय अमानुषपणे त्यांच्यावरती लाठी हल्ला केला। विद्यार्थ्यांवरतीच नाही तर विद्यार्थिनींवरती देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये लाठी हल्ला केला। आपण त्याची सगळी चित्र वाहिन्यांवरती पाहिलेत, वर्तमानपत्रामध्ये फोटो देखील पाहिलेत आणि असं झालेलं असताना केंद्र सरकार विद्यार्थ्यांची अतिशय रास्त मागणी आहे की या नीट परीक्षेमधील घोटाळा आपण त्याची चौकशी करावी आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी या संदर्भामध्ये नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा। ही अतिशय रास्त मागणी आहे, पण त्या रास्त मागणीकडे डोळे झाकून करून केंद्र सरकार विद्यार्थ्यांचं आंदोलन चेपण्याचा प्रयत्न करत आहेत आणि काल त्याच्यामधून अतिरेक झाला। मग काल सर्व विरोधी पक्षाचे लोक त्या ठिकाणी जंतर मंतरवरती पंतप्रधानांच्या निवासस्थानी स्वतः विरोधी पक्षनेते प्रियंका गांधी जमल्या। सुप्रियाताई तत्पूर्वीच सोनम वांगचूक यांची भेट घेऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा देखील दिला होता। काल खुद्द शरद पवार त्यांची तब्येत बरी नसताना देखील त्या ठिकाणी ते जंतर मंतरवरती गेले। त्या ठिकाणी दीपकेंशी चर्चा केली, त्यांच्याकडनं सगळी बाजू त्यांची समजून घेतली आणि त्यांनी लगेच ट्विट केलं की या प्रकरणामध्ये विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्या आहेत, सनदशीर मार्गाने ते आंदोलन करतायत। हे आंदोलन दडपण्याचं काम केंद्र सरकारने करू नये। केंद्र सरकारने विद्यार्थ्यांची बाजू समजून घेतली पाहिजे, त्यांच्या अडचणी काय आहेत त्याच्यामधून सनदशीरपणे चर्चा करून मार्ग काढला पाहिजे। असं न करता आज ते आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहेत। ज्या पद्धतीने यापूर्वी देखील विद्यार्थ्यांची आंदोलनं झाली त्या आंदोलनामध्ये शिक्षण मंत्री असतील किंवा जबाबदार मंत्री त्या ठिकाणी चर्चेला जात होते, पण या 20 दिवसामध्ये मात्र केंद्र सरकारने कुठलीही पावलं उचलली नाही। केंद्र सरकारने यामध्ये सुसंवाद करावा अशा प्रकारची विनंती देखील त्यांनी त्या ट्विटमध्ये केली आणि कदाचित आज त्याच मागणीसाठी पवारसाहेब आणि सुप्रियाताई त्या ठिकाणी पंतप्रधानांची भेट घ्यायला गेलेले आहेत। त्यामध्ये तोच विषय असेल। ह्या भेटीमागे फक्त विद्यार्थ्यांच्या प्रश्नासंदर्भातच साहेब भेटायला गेलेले आहेत। कुठेही त्याच्यामध्ये राजकारण नाही। माध्यमं मात्र विनाकारण त्याला या एका ज्वलंत प्रश्नाकडे लक्ष देण्याच्या ऐवजी या प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न करत आहेत, ते योग्य नाही। याच्यामध्ये कुठलेही राजकारण नाही। ही भेट झाल्यानंतर कदाचित सुप्रियाताई त्यांना थ्रोटचा त्रास होत असल्यामुळे कदाचित त्या माध्यमांशी बोलतील असं मला वाटत नाही, पण त्यांचं ट्विट असेल किंवा पवारसाहेबांचं ट्विट देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि एक चांगलं स्वागतार्ह पाऊल पंतप्रधानांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये निश्चितच एक चांगला मार्ग, एक सन्मार्ग मिळेल, समन्वय साधला जाईल अशी मी अपेक्षा करतो आणि ते योग्य आहे असं मला वाटतं। अण्णा, आपण कायम पाहिलेलं आहे की राज्याचं राजकारण असो किंवा देशातलं राजकारण असो, शरद पवारांच्या शब्दाला फार मान आहे राजकारणात, हे आपल्याला अजूनही ठाऊक आहे। जेव्हा शरद पवार स्वतः पंतप्रधानांच्या भेटीला जातात आणि विद्यार्थ्यांच्या बाजूने काहीतरी भूमिका मांडतात, या सगळ्यावर तातडीनं तोडगा इथून पुढे निघू शकतो असा विश्वास वाटतो। आता हा प्रश्न पंतप्रधानांच्या कोर्टामध्ये चेंडू गेलेला आहे। पवारसाहेबांनी नेमकी काय भूमिका त्या ठिकाणी मांडली त्याची कल्पना आम्हाला नाही, माध्यमाकडून सुद्धा अजून आली नाही। त्यामुळे पंतप्रधान शेवटी जो निर्णय घेतील तो आज आपण काही सांगू शकत नाही, पण मला असं वाटतं की पवारसाहेब ज्यावेळेला भेटतात त्यावेळेला कुठेतरी त्या पंतप्रधानांची सुद्धा
भूमिका कदाचित लवचिक होऊ शकते आणि याच्यातनं एक चांगला निर्णय होईल अशी आपण अपेक्षा बाळगूया. ज्या विद्यार्थ्यांवरती जे काही अन्याय झाला आहे तो अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करेल अशी अपेक्षा करूया. पाहूया भविष्यकाळामध्ये, नजीकच्या काळामध्ये काय होतंय ते. अण्णा, तुम्हीच असं म्हटलात की या सगळ्या भेटीमागे कुठलंही राजकारण नाहीये, माध्यम विनाकारण या सगळ्यामध्ये राजकारण आणतायत. पण गेल्या काही दिवसांपासून आपण जर पाहिलं तर एनडीए बरोबर जाण्याच्या विचारात राष्ट्रवादी आहे असं म्हटलं जात आहे. तुमची या सगळ्यावरची भूमिका काय? नाही, माझ्या भूमिकेपेक्षा माध्यमामधूनही गेली महिना दीड महिना चर्चा चालू आहे. या संदर्भामध्ये आमच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई यांनी स्पष्ट भूमिकेमध्ये या सगळ्या बातम्यांचा इन्कार केला. आम्ही कुठेही एनडीएमध्ये सहभागी होणार नाही, आमचा पक्ष कुठल्याही दुसऱ्या पक्षामध्ये सहभागी होणार नाही, आम्ही आमचं स्वतंत्र अस्तित्व ठेवून आमचा पक्ष काम करेल, हे अनेक वेळा त्यांनी माध्यमांना सांगितलेलं आहे. जयंत पाटलांनी सांगितलं, शशिकांत शिंदेने देखील सांगितलं आहे. त्याच्यामुळे एकदा स्पष्ट सांगून सुद्धा माध्यमं यावरती का चर्चा करतात हे कोडं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अजूनपर्यंत समजलेलं नाही. एकदा कधीतरी माध्यमांनी त्या बाबतीमध्ये एकदा समोरच्या माणसाने येस नो सांगितल्यानंतर तो पडदा टाकला पाहिजे. पण दुर्दैवाने माध्यमं मात्र हाच विषय सारखा चघळत असतात. असं झालं तसं झालं, सूत्रांनी सांगितलं. त्यांचं नेमकं सूत्र कोण आहे ते शोधण्याची आता वेळ आलेली आहे. नक्कीच. माझ्याबरोबर अंकुश काकडे होते. जसं त्यांनी सांगितलं की या सगळ्या भेटीमागे कुठलंही राजकारण नाही, केवळ आत्ता जे काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, आंदोलकांचे प्रश्न आहेत, तेवढ्या प्रश्नांसाठी म्हणूनच साहेब भेटले असतील असं आत्ता तरी वाटतंय. अधिकृतरित्या स्टेटमेंट अजून कुणाचंही आलेलं नाहीये. मात्र या सगळ्या भेटीमागे राजकारण नाही इतकी मात्र खात्री त्यांनी व्यक्त केलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. माणूस काळाच्या पडद्याआड जातो, पण त्याच्याकडून मिळणारी प्रेरणा मात्र कायम जिवंत राहते. स्वर्गीय अजितदादांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.